सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या स्टोरीचे 6 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा मी संपवलीच होती, पण पुन्हा एकदा सगळ्यांच्या आग्रहाखातर सुरू केली आहे. सुमती नेहमी अल्लडपणा करत गोंधळ घालून ठेवायची. तो चिडून झोपला आणि तीही उपाशी झोपली. तिला तर कधी त्याच्या मिठीत जाईन असं वाटत होतं, पण तो घेत नव्हता तिला मिठीत. आता पुढे सुमती सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिचं मन नाराज होतं, पण शरीर मात्र आसुसलं होतं त्याच्या स्पर्शाला. ते बंड करून उठत होतं. एक मन म्हणायचं की त्यांना उठव. मग कशासाठी एवढा आटापिटा करून तू इथे आलीस? एक प्रयत्न करून बघ, ते उठतील, तुला मिठीत घेतील. पण दुसरं मन म्हणायचं वाट बघ त्याचा राग शांत होण्याची, कारण तो चिडला की लवकर शांत होत नाही आणि आपण गप्प बसलं की त्याचा राग आपोआप शांत होतो. तिनं त्याच्या विशाल पाठीकडे पाहिलं. ती तर एवढीशी दिसायची. तो जेव्हा एका कुशीवर झोपायचा तेव्हा त्याच्या आडून दिसतच नसायची. असा भारदस्त व्यक्तिमत्वाचा होता तो. त्याला त्याच्या पिळदार मिशा शोभून दिसत होत्या. त्याचा रुबाब वाढवायच्या त्या, आणि म्हणून तर मिशा काढल्यावर तो घरी नव्हता आला. तिने त्याच्या पाठीकडे पाहिलं आणि मग तशीच रडून थकून झोपली. त्याला तिची दयामाया आली नाही आणि अशा मग पहाटे पहाटे तिच्याही नकळत ती त्याला घट्ट बिलगली आणि किस करू लागली. तिच्या स्पर्शाने त्याची ही झोप चाळवली आणि तो तिला मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेऊ लागला. शेवटी 4 दिवसांचा विरह होता तो. मिलनाची आस तर त्यालाही होती, पण तो तिच्या इतका उतावीळ नव्हता, संयमी होता. आता त्यानं तिच्या सर्व शरीरावरून त्याचा दणकट हात फिरवायला सुरुवात केली आणि आत्ता कुठे तिच्या रोमांचित होऊन बंड करून उठलेल्या शरीराला शांती मिळत होती. त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीराची आग थोडी थोडी थंड होत होती, पण पूर्ण भागत नव्हती. आणि तिनं पुढचं पाऊल टाकत खाली खाली किस करत निघाली. राजवीरसुद्धा बेभान होऊन तिच्यात मिसळत होता आणि इतक्यात घड्याळात 5चे टोले पडले आणि त्याला काहीतरी आठवलं. त्यानं तिला बाजूला करत उठून गॅलरीत गेला. त्याला काय झालं होतं काय माहीत, तिला वाटलं. मग ती त्याला गॅलरीत जाऊन पाठीमागून चिकटली आणि म्हणाली सॉरी. रात्री त्यानं तिला माफी मागायची संधीही दिली नव्हती. इतका फाडफाड बोलला होता तो तिला. आणि तो म्हणाला असू दे, पण पुन्हा असं केलं तर याद राख, माझ्यासारखा वाईट दुसरा कोणी नसेल. आणि ती हसून पण घाबरत म्हणाली खरंच तुम्ही खूप वाईट आहात. आणि त्यानं पुन्हा रागानं एक तिरका कटाक्ष टाकला तिच्यावर, कारण ती चेष्टा करत होती आणि त्याचा मूड अजिबात चेष्टेचा नव्हता. आणि ती गप्प बसली. तो म्हणाला मग हो बाजूला, मी नाही ना चांगला, वाईट आहे मी. का आलीस जवळ? ती म्हणाली हेच तर, मी तुम्हाला भेटण्यासाठी आले होते. मला तुमची किती आठवण येत होती आणि तुम्ही असं करता. तो म्हणाला मी येणार होतो ना, मग मला न विचारता का वागलीस असं? इतका उतावीळपणा आणि बालिशपणा बरा नाही. तू कधी मोठी होणार आहेस? सारखं सारखं असं वागणं योग्य नाही. जरा तरी पोक्तपणानं वागत जा. आणि तिच्या फुलासारख्या नाजूक कोमल हृदयाला त्याने त्याच्या कठोर शब्दांच्या चाबकाने हासडले. ती तर त्याच्यासमोर पोक्त बिक्त असा काही विचार करतच नव्हती. फक्त अल्लडपणा करायचा, त्याची माकडासारखी खोडी काढायची, मग उगीच नाक तोंड एका जागी करून कान पकडून माफी मागायची. येता जाता त्याच्या गळ्यात पडायचं, आय लव्ह यू जानू म्हणायचं आणि कायम त्याच्या आठवणीत राहायचं. तिला तर एवढंच येत होतं. आणि त्यालाही स्वतःचा विसर पडू द्यायचा नाही आणि स्वतःही त्याला विसरायचं नाही, बास इतकंच. तिचं काही चुकलं तर त्यानं तिच्या बाबांसारखं प्रेमानं समजवावं असं तिला वाटायचं. पण राजवीर तिचे उगीच लाड करत नव्हता. तो तिला कठोर बोलायचा, जेणेकरून तिची चूक तिला समजावी आणि पुन्हा असं तिनं करू नये म्हणून. कारण ती खूप भोळी होती. तिला तर एसटी कंडक्टर आणि टोपी नसलेला पोलीस यात काहीच फरक वाटत नव्हता आणि त्यांना कसं ओळखायचं हेही माहीत नव्हतं. अर्ज कसे भरायचे, ॲडमिशनचे, ATM कसं वापरायचं, बँकेत पैसे काढताना स्लिप कशी भरायची, काही माहीत नव्हतं. मग तो तिला म्हणायचा कसं होणार गं तुझं माझ्या माघारी, घे ना शिकून सगळं. आणि तो तिला शिकवायला लागला की पुन्हा अल्लडपणा करत काहीतरी वेगळाच प्रश्न विचारत बसायची. मग तो चिडायचा, कारण तिचे प्रश्न तिच्यासारखे बालिश. तो वैतागून जायचा आणि ती फुगायची की तुम्ही नीट शिकवत नाही असं म्हणायची. मग शिकवणं राहिलं बाजूला, सुरू व्हायची लुटूपुटूची भांडणं. आणि तिलाही तेच हवं असतं, कारण हे सगळं करण्यासाठी तो होताच की. मग आपण फक्त प्रेम करायचं त्याच्यावर, बास. आणि तो चिडला की हसून म्हणायची तुम्ही माझ्या आधी म्हातारे व्हाल, मग मी तुम्हाला सांभाळणारच नाही.
आणि तो आणखीन चिडायचा. आता ती त्याची मनधरणी करत होती आणि रडत रडतच बेडवर जाऊन पालथी झोपली आणि त्यालाही वाईट वाटलं. रात्रीच ती खूप रडली होती आणि डोळे सुजले होते. मग तो गेला आणि तिला लांबूनच म्हणाला, बरं जाऊ दे, झालं गेलं विसरून जा आणि रडू नकोस. पण ती रडतच होती. तो म्हणाला, अगं नको रडू आता. ती म्हणाली, तुम्ही मला माफ करा आधी. तो म्हणाला, केलं माफ. ती म्हणाली, नाही, अजून नाही केलं माफ तुम्ही. तो म्हणाला, अगं खरंच केलं मी माफ. मग ती म्हणाली, मग हात का नाही लावला मला, लांबून बोलताय. आणि तो हसला. मग तिच्या शेजारी बसला, तिच्या पाठीवर हात ठेवून थोडा आवाज चढवत म्हणाला, नको रडू बाई आता. आणि ती तशीच मुसमुसत म्हणाली, बघा किती ओरडून बोलताय, अजूनही रागातच आहे तुम्ही, हळू आवाजात का नाही बोलत तुम्ही. आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करायला सुरुवात केली. तशी ती खूप हसायला लागली आणि त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला तिच्या स्पर्शाने उत्तेजित करायला लागली. आणि तो पुन्हा तिला म्हणाला, आता आज नाही, उद्या करूया. ती म्हणाली, का नाही, मला आत्ताच पाहिजे, मला नाही धीर धरवत. असं म्हणून पुन्हा त्याला किस करायला लागली. त्यालाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं फार अवघड होतं. 4 दिवस विरह सहन करावा लागला होता आणि आज तिच्या पिरियड्स येऊन 12वा दिवस होता. तो म्हणाला, ऐक ना. आणि त्यानं तिला समविषम तारखेचं गर्भधारणेचं चक्र सांगितलं आणि म्हणाला, या दिवशी आपण मिलन करायचं नाही, नाहीतर बाळ राहील. आपल्याला आताच नको आहे बाळ. आणि कॉपर टी आणि गोळ्या तर अजिबात खायच्या नाहीत. तू लहान आहेस ना अजून, उगाच त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. होता होईल तेवढं असंच दिवस काउंट करून गर्भधारणा टाळायची. आणि ती नाराज झाली आणि तो म्हणाला, उद्या जंगी कार्यक्रम करूया. नको नाराज होऊ. आणि ती म्हणाली, किती अवघड आहे माझ्यासाठी हे, तिकडंच राहिले असते तर बरं झालं असतं की नाही, बाबांकडे उगीच आले मी इकडं. आणि मग तो म्हणाला, वेडाबाई, म्हणून तर मी काल तिकडे येत होतो ना, निदान तिकडे सगळ्यात झोपता तरी आलं असतं. आणि मला माहीत होतं की तू एकांत मिळाला की गप्प बसणार नाहीस. किती उतावीळ आहेस ग तू, लग्नानंतर किती दूर दूर राहिली आणि आता तुला दुसरं काही सुचतच नाही, होय ना. आणि ती म्हणाली, प्रेम करते ना मी तुमच्यावर, त्यामुळे असं होतं. तो म्हणाला, चावट कुठली, माझा विचार जरा कमी कर आणि वाचत बस. आणि ती म्हणाली, नाही, तुमचा विचार मी नाही बंद करू शकत. आता माझं काळीज मन माझ्या ताब्यात नाहीच, ते माझं ऐकतच नाही. तिला खरं तर त्याचं व्यसन लागलं होतं, त्याच्याशिवाय ती राहू शकत नव्हती. कधी कधी असा वाईट विचार मनात आला की तो नसेल तर त्याच्याशिवाय कशी जगणार मी. तर ती तेव्हा 100 वेळा नामस्मरण करायची देवाचं आणि मनापासून त्याला काहीच होऊ नये अशी प्रार्थना करायची. आणि मग आता ती जरा विचार करत म्हणाली, अच्छा, म्हणून मग तुम्ही आपल्या घरी पण येत नव्हता का कधी कधी, शनिवारी रविवारी. कधी शनिवारी यायचा, रविवारी जायचा. आणि कधी शनिवारी येतच नव्हता, रविवारी यायचा. मग असे दिवस मोजायचा ना तुम्ही तिकडे असून सुद्धा. तो म्हणाला, करेक्ट. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेऊन आवेगाने दाबली आणि तिनं त्याला दूर ढकलला. अगं काय झालं का. ती म्हणाली, नको जवळ यायला, कसं तरी होतं. अगं संयम ठेवायचा. तो ठेवा तुम्हीच, मला नाही जमत. तो म्हणाला, मी ठेवतो बाबा, तुलाच जमत नाही. ती म्हणाली, नाहीच जमत, कारण माझं खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचं अजिबात नाही माझ्यावर. सारखं सारखं रागवत असता. तो म्हणाला, मग तू सारखं सारखं लहान असल्यासारखी का करतेस. ती म्हणाली, मग मी लहानच आहे असं नाही हां. तो म्हणाला, मी जर मनात आणलं तर आत्ता तुला आई बनवेन, मग तू तरीही म्हणशील का की मी लहान आहे. तसं नाही, मी तुमच्यापेक्षा लहान आहे असं म्हणायचं होतं मला. तो म्हणाला, अगं ते तू कायम राहशील माझ्यापेक्षा लहान 12 वर्षांनी, मग त्याचा किती गैरफायदा घेशील तू. ती म्हणाली, हो का, बरं मग जा तिकडे आता, नका करू माझ्यावर प्रेम. तो म्हणाला, असं का, मग उद्या दाखवतो तुला माझं प्रेम. असं म्हणून तो तिला नखशिकांत पाहत म्हणाला आणि त्याच्या नुसत्या नजरेनं ती शहारली. आणि ती आता त्याला खूप वाद घालायची. आधी घरी कशी गप्प बसायची, पण इथे दोघंच होतो ना, आणि त्यामुळे आता कुठे तो जात नाही, रुसला तरी हे तिला समजत होतं. म्हणून भरपूर नखरे करायची. रोज काही ना काही शाळेतल्या मुलीसारखं खुसपट काढून त्याला भांडायची. साधं रिमोटवरून पण भांडायची, पण मुद्दाम. आणि मग दुसऱ्या दिवशी तो घरी आला. त्यानं काहीच न बोलता गुपचूप जेवण उरकलं
आणि 8 वाजताच बेडरूममध्ये तिला बोलावले आणि तिला तिची आवडती मालिका बघायची होती. ती म्हणाली, थांबा थोडं. मग तो सरळ गेला आणि तिला उचलून घेऊन बेडवर फेकली आणि ती थक्क होऊन म्हणाली, काय हे असं करतात का? तो म्हणाला, अजून मी कुठं काय केलं आहे? केल्यावर बोल. असं म्हणत तो तिच्यावर तुटून पडला. त्यानं तिला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली. तिला कळतच नव्हतं की नक्की तिच्यावर हा प्रणयाचा मारा कुठून होतोय आणि त्यानं तिला तृप्त केली. मग थोड्या विश्रांतीनंतर आणखीन 2 तासाने 10:30 वाजता पुन्हा तिच्या अंगावर आला आणि तिला त्रास देऊ लागला. ती काही बोलायला लागली की तोंडात तोंड घालून तिच्या तोंडाला लॉक लावायचा. तिचा श्वास गुदमरला, धापा टाकायला लागली, उसासे सोडत होती आणि त्यानं तिला त्याचं खरं प्रेम दाखवून दिलं. अक्षरशः रात्रीतून 2 वेळा तिच्यावर बेफाम बरसात केली त्यानं. तीही वादळ वाऱ्यासहित. सॉलिड तुफान, रफ अँड टफ प्रणय केला त्यानं तिच्यासोबत आणि ती तर दमून गेली. तिचं काय दुखतंय, तिला सोसतंय की नाही हे पाहिलं नाही त्यानं आता. पण आता तिला ते सहन होत होतं आणि त्यानं तिला पुन्हा मुद्दाम जवळ ओढून घेतली. तसं झोपेचं सोंग घेऊन गुपचूप बसली. त्यानं गुदगुल्या केल्या आणि हसून म्हणाली, बास आता, 2 महिने तरी मला काही नको. आणि तो खूप हसायला लागला आणि म्हणाला, का गं, जिरली का तुझी इतक्यातच? मी तर 12च्या आत अजून एक राऊंड काढणार आहे. आणि ती म्हणाली, मग मी चालले हॉलमध्ये झोपायला. आणि तो खूप हसायला लागला आणि मग तीही पुन्हा काही दिवस त्याच्याजवळ गेलीच नाही. वरून म्हणते कशी, जरासुद्धा विचार नाही केला माझा की मी किती नाजूक आहे. यांचं तर प्रेमच नाही माझ्यावर. आणि त्यानं पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला आणि तिला साक्षात दंडवत घातला आणि म्हणाला, तुझ्या पुढं कसं वागावं ना मलाच कळत नाही. प्रेम नाही म्हणालीस म्हणून प्रेम केलं, तर आता म्हणतेस की प्रेम नाही म्हणून तसं केलं. आता तुला नुसती टेबलवर बसवून पूजा करू का तुझी, म्हणजे माझं प्रेम दिसेल? आणि ती हसायला लागली. आता बघता बघता असेच दिवस जात होते. ती चुकत चुकत शिकत होती आणि तो तिला शिकवत होता. पण काही काही गोष्टींचं जनरल नॉलेज अजिबात नव्हतं तिच्यात. एकदा तिचं नेट गेलं आणि त्याच्या मोबाईलचं हॉटस्पॉट तिनं ऑन केलं आणि लागली पाय आपटत गोंधळ घालायला. ते बाकी तिला उत्तम जमायचं. मनाविरुद्ध काही झालं की लगेच पाय आपटत नाचायची, नुसता बालिशपणा. आणि आताही तशीच पाय आपटत म्हणाली, अहो तुमचं हॉटस्पॉट का नाही लागत माझ्या मोबाईलला? बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे माझ्या मोबाईलचा, असं म्हणून सगळं चेक केलं तिनं. आणि तरीही थकून त्याच्याकडे आली आणि तो म्हणाला, हेडंबा कुठली, नेट कोण चालू करणार मोबाईलचं माझ्या? आणि मग डोकं खाजवत गप्प बसली. आता आपट अजून पाय, फुटू दे फरशी. तो असं म्हणाला आणि आता मला नको तुमचं हॉटस्पॉट म्हणून सगळंच बंद करून गप्प बसली. आणि तो म्हणाला, कुठून हिला शोधून आणली मी कुणास ठाऊक, कधी मोठी व्हायची. आता त्यांचा असा आंबटगोड संसार चालू होता. हळूहळू तिचा अभ्यास वाढत होता. पण आता ती बिझी राहत होती. त्याला सारखा सारखा फोन करत नव्हती. सकाळी तो गेला की जी वाचायला बसायची ती काही गरज असेल तरच उठायची. TV कमी बघत होती आणि आता संध्याकाळी तो कितीही उशीर आला तरी तिला फरक पडत नव्हता. कारण आता तिनं ध्यास घेतला होता वेगळाच. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्ष पूर्ण झाली होती. BA 3rd इयरला त्यानं तिचं ॲडमिशन घेतलं होतं. ती नुसती अभ्यास करून परीक्षा द्यायची. तेवढंच तिला येत होतं आणि तेवढंच तिचं काम. सगळं तर तोच करायचा. तिचा फॉर्म भरण्यापासून, रिसिट आणण्यापासून, मग तिला परीक्षा हॉलपर्यंत नेऊन सोडायचं. ती बेंचवर बसली की तिच्याकडे पाहायचं, ऑल द बेस्ट म्हणायचं आणि निघून जायचं. आणि मग तिनं पेपर लिहायचा. पण त्याची निराशा कधीच करत नव्हती ती. प्रत्येक वेळी डिस्टिंक्शननी ती पास व्हायची. तिचं असंच होतं. एकदा का कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की केलं, मग मागे हटायची नाही. जीव तोडून मेहनत घ्यायची. अभ्यासाचा, कामाचा योग्य बॅलन्स सांभाळत होती. शिवाय नवऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नव्हती. त्याच्या वाटणीचा वेळ त्याला देत होती. शेवटी तोच तर तिचा एनर्जी सोर्स होता. आता ती इतकी अभ्यास करताना दिसायची की तो घरी आला तरी तिला कळत नव्हतं. मग आता तोच चिडायला लागला कधी कधी. एकदा त्यानं तिला काहीतरी मागितलं. तिचं एक मुद्दा वाचायचं चाललं होतं आणि ती त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करत होती आणि म्हणाली, घ्या ना तुम्हीच. तर त्याला आला राग आणि म्हणाला, नवऱ्याकडे पण लक्ष नाही तुझं, जशी काही लगेच अधिकारी होणार आहेस तू. अशी बसून अभ्यास करते का नुसती नाटकं करते कामं टाळण्यासाठी? आणि त्याचा हा टोमणा तिच्या खूप जिव्हारी लागला आणि म्हणून मग तिनं एकदा हातातलं पुस्तक त्याच वेळी टराटरा फाडून ढीग लावला आणि डोळ्यात अश्रू आणून रागाने डोळे लाल करून म्हणाली, तुम्हीच म्हणता की अभ्यास करत जा आणि वरून तुम्हीच टोमणे मारता का?
तिची नुसती चिडचिड चालू होती आणि पाय आपटून थैटथैट चालू होता. आणि तो गप्प बसला. पुन्हा कधी तोही काही नाही बोलला आणि तीही त्यानं काम सांगितलं की लगेच उठून करून विषय संपवून टाकायची. आणि मग अशा प्रकारे दोघेही शांत होते. मग आता तो तिचे भरपूर लाड करत होता. सगळं तिला मागायच्या आधी आणून द्यायचा. तिचा बर्थडे, त्याची ॲनिव्हर्सरी तो साजरी करायचा. सुखात होते दोघे. मग आता तिला 20वं वर्ष संपून 21वं लागलं आणि तिला पिरियड आला आणि त्यानं आता ठरवलं की चान्स घ्यायचा. आणि 10व्या, 12व्या, 14व्या, 16व्या दिवशी त्यानं तिच्याशी मिलन केलं. तिच्या तर हे लक्षात नव्हतं. ती अभ्यासात गुरफटली होती आणि तो रिझल्टची वाट बघत बसला. तर तिचा महिना उलटून गेला तरी पाळी आली नाही आणि त्यानं तर पूर्ण लक्ष ठेवलं होतं तिच्यावर. महिना भरल्यावर रोज विचारायचा, आली का गं पाळी? ती म्हणाली नाही की मग पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न. आणि असं करत करत तिची पाळी चुकली आणि गुड न्यूज त्यानंच तिला सांगितली. आणि ती खूप हसायला लागली. लाजली बिजली काही नाही. आणि मग काय, कॉपर टी आणि गोळ्याही न खाता नवऱ्यानं सांगितलेलं ते समविषम दिवसांचं गणित अख्ख्या पाहुण्या माणसात व्हायरल झालं. आमचे हे ना असं करायचे, आमचे हे ना या दिवशी करतच नव्हते. एक दिवशी मी किती रडले पण यांनी केलंच नाही. आणि त्यानं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, निव्वळ बालिश, अल्लड, हेडंबा कुठली.